मस्त अशी बटाटा रस्सा भाजी बनवूया आपण। भाजीला काही नसेल त्यावेळेला अशी मस्त चमचमीत रस्सा भाजी बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते। पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि जर तुम्हाला इथे ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही इथे एक ग्लास भरून पाणी इथे टाकू शकता। इथे मी चवळी 6 तास भिजवून घेतलेली, छान मस्त अशी भिजले गेलेली आहे। आता आपण ही कुकरला शिजवून घेऊया। इथे आपली चवळी मस्त अशी छान शिजले गेलेली आहे, हे बघा अशीच परफेक्ट शिजवून घ्यायची। इथे आपण चवळी छान भिजवून घेतली ना 5 ते 6 तास, की त्यानंतर आपल्याला कुकरला फक्त 4 शिट्ट्या केल्या तरी चालेल। इथे मी 1 मोठा बटाटा पण उकडून घेतलेला आहे। आपण इथे चवळी बटाटा रस्सा करणार आहोत, त्यासाठी इथे मी 1 बटाटा पण उकडून घेतलेला आहे। चला आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया। इथे आपण पूर्व तयारी केलेली नाहीये, तरी आपण आता इथे मस्त असा टेस्टी इथे चवळी बटाटा बनवणार आहोत। सर्वात आधी आपण इथे गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। आता इथे कढईमध्ये मी 1 पळी तेल ॲड केलेलं आहे, अजून 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आणि अर्धा चमचा इथे मोहरी टाकून घेतलेली आहे। हे छान आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। फ्राय झाल्यानंतर मी जो कांदा इथे बारीक मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मी ॲड करते। आता आपण हा कांदा याच्यामध्ये छान मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बारीक चिरला तरी चालेल, पण मी इथे मिक्सरला असा फिरवून घेतलेला आहे। थोडा फ्राय होईपर्यंत, या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कलर थोडासा ब्राऊन चेंज होईपर्यंत आपण इथे आता हा फ्राय करून घेणार आहोत। इथे आपल्या कांद्याचा हलकासा इथे कलर चेंज झालेला आहे, हे बघा छान मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे आपण। आपल्याला वाटलं इथे तेल आपलं एवढं 2 पळ्या तेल टाकलं तरी तेल दिसत नाही, पण जसा जसा हा कांदा अजून मसाले फ्राय होतात ना, तसं तसं आपल्या या मसाल्याला सर्व तेल सुटतं। आता आपला हा छान मस्त फ्राय झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 टोमॅटोची प्युरी करून टाकलेली आहे, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटोचा पण इथे कच्चेपणा जाईपर्यंत आपण इथे छान मिक्स करून घेणार आहोत। एक हलकासा आपण इथे त्याचा कच्चेपणा घालवणार आहोत। आता 1 मिनिट आपण हे छान होऊन देऊया। याला काय, ही जी मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवते ना चवळी आणि बटाटा, ही पटकन होणारी रेसिपी, याला काही फारसा वेळ पण लागत नाही। फक्त आपण चवळी आधी इथे भिजून ठेवायची। इथे थोडा गॅस मोठा केला तरी चालेल, कारण कांदा आपण इथे भाजलेला नाही आहे, कच्चा आहे, त्यामुळे इथे गॅस थोडा मोठाच केला तरी तुम्ही चालेल। मस्त असा फ्राय झालेला आहे कांदा आणि टोमॅटो। आता आपण ह्याच्यामध्ये काही कोरडे मसाले टाकून घेणार आहोत। इथे मी कोरड्या मसाल्यामध्ये चमचा भरून घेतलेले सर्व साहित्य। 1 चमचा इथे कांदा मसाला, 1 चमचा इथे लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली, 1 चमचा भरून किचन किंग मसाला आणि 1 चमचा भरून गोडा मसाला। आता हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर मसाले टाकल्यानंतर आता आपण हे छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। पूर्ण या कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये आपण आता हे छान मिक्स करून घ्यायचे। 1 मिनिट आपण हे छान आता होऊन देणार आहोत। मस्त असा कलर पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण हे छान 1 मिनिट होऊन देऊया। आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण हे छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा इथे छान मस्त असं मिक्स झालेलं आहे। इथे आपण काही वाटण पण टाकून घेतलेलं नाहीये, तुम्ही बघू शकता। आणि इथे तेल पण छान मस्त मसाल्याला सुटायला सुरुवात झालेली आहे। मी ज्याप्रमाणे बनवला ना चवळी बटाटा, त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा। ही जी भाजी आहे ना, तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण ही रेसिपी पटकन होते आणि टिफिनला पण चांगला पर्याय आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आपले जसे जसे मसाले इथे फ्राय होतील ना, तसं तेल इथे सुटेल, कारण आपण इथे कच्चा कांदा टाकलेला होता ना, त्यामुळे आपलं तेल तिथे दिसत नव्हतं। मस्त फ्राय झाल्यानंतर आपण इथे चवळी टाकून घेऊया।
इथे मी आता जी उकडलेली चवळी होती ती ॲड करते। सर्व चवळी मी इथे टाकून घेतलेली। त्यानंतर इथे जो एक बटाटा उकडलेला होता तो पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया सर्व। आता आपण इथे छान मिक्स करून घेणार आहोत की पूर्ण जो मसाला आहे तो त्याला छान लागला गेला पाहिजे। इथे आपला छान मस्त असा सर्व मसाला याला लागला गेलेला आहे। हे बघा छान मिक्स झालेलं आहे। मिक्स झाल्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। इथे मी 1 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि इथे पाणी टाकल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत आणि 1 मिनिट हे छान होऊन देऊया। बघा तुम्ही इथे बघू शकता, जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल तर तुम्ही इथे पाणी काही टाकायची गरज नाही आहे, तशीच करायची। पाणी नाही टाकलं तरी चालेल। आणि जर तुम्हाला इथे ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही इथे 1 ग्लास भरून पाणी इथे टाकू शकता। हे बघा इथे छान मस्त आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे आणि आपली इथे रेसिपी तयार झालेली आहे। मस्त असा चवळी बटाटा आपला रस्सा इथे तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल चवळी बटाट्याची तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मी ज्याप्रमाणे इथे पटकन होणारा चवळी बटाटा आहे बनवला त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, खूप छान लागतो। आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।